तयार आहे. तोपर्यंत श्रीलंका ते जोपर्यंत ही वानर सेना माझ्या बरोबर आहे तोपर्यंत काही घाबरायचं कारण नाही. आता मला सांगायचं राष्ट्रवादीला, सोळंके साहेब, तुमची तुमच्या वडिलांची संपत्ती जरी तुम्ही इथं ओतली तरी आता माझं रिटायर झाला तर त्याला पेन्शन आहे, तहसीलदार रिटायर झाला तर त्याला पेन्शन आहे, कलेक्टर शांत राहणे, मी कृपा करून बोलू ना, कलेक्टर रिटायर झाला तर त्याला पेन्शन आहे, हे फौजदार रिटायर झाले तर त्यांना पेन्शन आहे. तुम्हाला पेन्शन आहे का? आपलं सरकार आल्यानंतर 65 वर्षाचा शेतकरी किंवा शेतमजूर 65 वर्षाचा झाल्यास त्याला 500 रुपये पेन्शन देणार.
शिवाय ठेवा. ते सगळ्या सभात महाराष्ट्रात फिरत बसले की आता विजयला टंचाई कलाकारण गोपीनाथ म्हणून. अरे वा रे वा, माझ्या काळात मी टंचाई होती का? माझ्या काळात तर तुम्ही आकडे टाकून वीज घेत होता. कोण कोण आकडे टाकत होता हात वर करा. आता आकडा टाकून दाखवा, सोडून घेता पोलीस पकडायला येतो. आता मटक्याचे आकडे चालू आहेत आणि लाईटचे आकडे बंद आहे. त्या सरकारची खोपडी उलटी मी ती सरळ केल्याशिवाय राहणार नाही. आणि आता म्हणतात मुंडे वीज मिळत नाही, मुंडे वीज मिळत नाही. त्यांचं लग्न करून दिलं. 10 वर्ष झाले सरकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली. 10 वर्ष झालं, पोरगाई नाही, पोरगे नाही, वाण आहेत वाण. आता म्हणतात लाईट देऊ शकत नाही कारण मुंडे तारवाला मुंडेनेच करू दिलं नाही. अरे 10 वर्षात तुम्हाला काही करू दिलं नाही, काही झालं नाही, ह्याला मी कसं जबाबदार? केंद्रात राज्य कुणाचं, राज्यात राज्य कुणाचं? तरी मी आडवा कसा आलो? 10 वर्ष काय झालं नाही विचारलं तर काय म्हणतात? काय करावं, शेजारीच मदत करत नाही. अरे शेजाऱ्याचं काम आहे का त्याचं काम आहे? आम्हाला सरकार देऊन बघा, एकाच वर्षात मी रिझल्ट दाखवतो. आपल्याला 10 वर्ष लागत नाही. हे प्रकाश पोळंके माझ्याशी बेईमानी करून का गेले? मंत्री व्हायला गेले, मंत्री. अरे दस कशामुळे गेले? मंत्री होण्यासाठी. किती लोक गेले पण त्यांचं काही झालं का? पण नवे का फसतात हे मला समजत नाही. पहिल्याचीच आश्वासन पूर्ण नाही. आणि म्हणून आमदार सोळंकेची 10 वर्षाची राजवट भ्रष्ट आहे. आणि हा माजलगाव तालुका सामान्य माणसाचा व्हायचा असेल, पुढारी हा तालुका चालवणार का? तुम्ही चालवणार. मग पुढारी चालवायचा असेल तर सोळंकेला द्या. आणि सामान्य माणसांनी हा तालुका चालवायचा असेल तर आपले आरटी देशमुख यांना द्या. त्यांचे लोक हमारे गप्पा, त्यांचे लोक प्रचार हे गप्पा, त्यांचे लोक प्रचार करायलेत आरटी पैसे कमी आहेत. त्यांचे प्रचार करायची यंत्रणा कमी. अरे काही यंत्रणा मागू नका, ही माझी केवढी यंत्रणा. एक निवडणूक अशी करा की काय त्रास द्यायचा नाही. यंत्रणा कमी असो की नसो, आता आपण राज्य आणायचंय म्हणजे आणायचंय. आणि काळजी करू नका, तिला मी यंत्रणा देतो की. एवढे काय आपण कमजोर नाही. पण आता माझा प्रत्येक मतदार हा माझा सैनिक आहे. कारण शिवाजीचा महाराजांचा आदर्श माझ्या बरोबर आहे. शिवाजी महाराजांचे अनेक सरदार सोडून गेले पण मावळे कधी सोडून गेले ना. अरे सुभेदार सरदार गेले पण आज माझे एवढे मावळे उपस्थित आहे. माझा ओर अभिमानाने भरून आलेला आहे. आणि ह्या मावळ्याच्या जोरावरती मुंबईचा किल्ला मी सर केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यामुळे
पडल्याशिवाय राहणार नाही. काय हा जनसमुदाय आरती जे होत आहे ते बऱ्याचसाठी होत आहे, पण तुम्ही काळजी करू नका. जब खुदा देता है तो यावेळी आपण ठरवलंय आरती को छप्पर फाड़ के देना है. जब खुदा धोता है तो धोबी पछाड़ करता है. आता धोबी पछाड़ कुणाची करायची? मला इथल्या आमदाराला सांगायचं, भाजपचा कमळामुळे घेऊन आलतात, नाही तर तुमचं घरानं कुठं पडलं होतं. गोपीनाथ मुंडेमुळे गुलालेला हे लक्षात ठेवा. त्यामुळे पुन्हा कमा ठरवणार. मी गुरु आहे, गुरु सगळे नाव तुम्हाला शिकवलेले नाही. अजून बरेच बाण आपल्या ह्याच्यात आहे, सगळे बाण अजून काढलेले नाही. काढतो तू शांत राहा. माझं नाव गोपीनाथ, माझं सुदर्शन चक्र आहे. शिशुपालाचे 99 अपराध झालेले आहेत. आता तुम्हाला या निवडणुकीत मी पाडल्याशिवाय राहणार नाही. पण मी पाडू शकतो का? तुम्ही कोण? तुम्ही. मी तुमच्या शक्तीवर बोलतोय आणि त्यामुळं बेईमानानं त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. ती आरतीला का प्रकारे दिली? ते पंचायत समितीचे मेंबर होते, जिल्हा परिषदेचे मेंबर होते, गेली 15 वर्ष माझ्या बरोबर आहेत, पण त्यांनी माझ्याशी बेईमानी केली नाही. हे इमानदारीचं बक्षीस आहे. इमानदारी. अरे काय इमानदारीला किंमत आहे की नाही? बेईमानाची चलती बाजारात. हे केशवराव अंधे त्यांनी सांगितलं मला तिकीट मिळालं नाही तरी चालेल. आज आमदारकी गेली पण साथ सोडली का? माणूस आंधळा आहे तरी साथ सोडतोय. धडके सोडायले पण आंधळे साथ द्यायले. त्यामुळे मी ठरवलं अजून ज्यांना जायचंय ते जा. ही जनता आमच्या बरोबर आहे आणि हीच माझी प्रचारक आहे. ही गर्दी बघून त्यांचे डोळे फिरल्याशिवाय राहणार नाही. भारतीय मला सांगा 1 मिनिट. अरे हे विडावतून आलते मुंबईच्या दरबारातून ते गोपीनाथ मुंडेला खासदार केला पाडो. विडावतून होतं नाही धसतील सोडून त्याने, पण पाडू शकले मला. अरे साहे मतदारसंघात लिहिले साहे, आणि या महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी तुमच्या आशीर्वादामुळे आलाय. तुमच्या गेल्या 3 निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यात 5 आमदार मी घेऊन गेलो निवडून. यंदा तर साईच्या जाही आमदार. ते म्हणजे आरती कसं निवडून येणार? ज्यांनी मागच्या निवडणुकीत मत दिलं की त्यांनी निवडून येणार. मला जेवढे मत पडले चला, पण माझा रेकॉर्ड तोडायचं. माझ्यापेक्षा जास्त मताने आरती देशमुखाला निवडून आणायचं. त्यांची एवढी जिरली पाहिजे की पुन्हा कोणती निवडणूक लढवायची हिंमत. जिरवणार ना त्यांचे.
समुद्रामधली एखादी घागर बाहेर गेली म्हणजे काय समुद्र हटतय का? वाहत्या गंगेतले 2-4 टोपले बाहेर काढलं पाणी हंडे तर काही पाणी कमी होणार आहे का? अरे तुम्ही तर गोदावरी सिंध पंचकाचे लोक आहे. त्यामुळे गोदावरीचा प्रभाव कधी अखंडित होऊ शकत नाही, सिंधपणेचा प्रभाव अखंडित होऊ शकत नाही. भाजपचा प्रभाव काय आहे हे तुम्ही दाखवून दिलेला आहे. त्यामुळे आरती देशमुख हिमतीनं लढा, याला जरा खुश ठेवगा. आणि तुम्ही खुश ठेवा म्हणावते ना चेहरा. स्वामी समर्थात ऐका ना, स्वामी समर्थाचं एक चित्र आहे, तुम्ही पाहिलं का? स्वामी समर्थाचं चित्र त्याच्या पाठीमागे लिहिलेलं आहे, तू भेटू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तुम्ही आरती घाबरू नका, मी पहाडासारखा तुमच्या पाठीमागे आहे. आता हिंगोलीवरून मी गंगासाहेबपर्यंत वाहत्या पावसातून मी हेलिकॉप्टर घेऊन आलो. म्हणलं माजलगावला जायचं म्हणजे जायचं. दुनिया में देर है लेकिन अंधेर नहीं है.